तर नमस्कार मंडळी, आपला ब्लॉग लेट येईल आणि हे बघा आपलं लावलं चंद्रकोर. कसं वाटतं नक्की सांगा. आणि आज आहे महाशिवरात्री, म्हणजेच की दरवर्षी असते आणि यंदा पण आहे. आणि पप्पा बोलले जा पूजा करून घे सकाळी लवकर. म्हणजे लवकर पूजा करायला आलो, कारण का आज सत्यनारायणाची पूजा पण होती. तर भटजे का येणार होते 11 वाजता. तर मी आधी पूजा तयारी घेतली आणि इथे तयारी करायची होती सर्व काही ना काही. तर अजून पूजेची तयारी करायची होती आणि खालती मग आपल्या इथे एक मंदिर आहे, तर ते जाऊन पहिलं पाया पडून घेतलं. पहिले इथं पाया पडून घेतलं आणि आपल्याला सामान आणायला पाठवलेलं, म्हणजेच की प्रसादीसाठी सामान आणायचं होतं. तर ते सामान घ्यायला खालती आलो होतो, आपल्या दत्त मंदिरात होतं आणि सामान घेऊन गेलो आणि प्रसाद पण तयार करायला घेतला. आणि इकडे आपल्या इकडे सजावटीचं काम चालू होतं, म्हणजेच की रांगोळी काढत होती. तर हर्षताई रांगोळी काढते आणि इकडे सत्यनारायणची महापूजेची तयारी पण झाली आहे. आणि इकडे माणसं पण आपली रेडी आहेत पूजेसाठी. हे बघा इकडे माणसं रेडी झालीत पूजेसाठी. आणि आपल्याला पुन्हा एकदा खालती पाठवलं. हे बघा सामान आणायला नुसतं खालीवर करतायत. आणि हे बघा आपल्याला मोरपंख भेटला. हरे कृष्ण. नंतर आपले भटजी काका आलेत, तर पूजेची तयारी चालू आली. नंतर मला पुन्हा एकदा बोलले जा काहीतरी घेऊन ये, म्हणजेच की आंब्याचं पानं पाहिजे होती 5. तर ते इथं आंब्याचं झाड भेटत नव्हतं जवळ, मग व्हाळाच्या पलीकडे जायला लागलं. तर पानं काढून घेतली, ती व्हाळामध्ये धुवून गेली स्वच्छ पाण्याने. आणि परत ही आपली माणसं आहे बघा, कधी पण येणार कार्यक्रमाला, ती पण लेट. आणि काय बघा शृंगार तो यांचा. आणि हे बघा इकडे आपली पूजेची तयारी चालू आली आहे. तर पूजा आपली झाली आटपून. नंतर आरतीला घेतली सुरुवात करायला, मी बसले वाजवायला. तर आपला वाजतोय शुभम भाऊ. नंतर हे बघा सर्व मंडळी जमलेत आता आरतीसाठी. तर सर्व मंदिर आपलं भरलं होतं पूर्ण. आणि नंतर मग नारळ द्यायची कधी प्रथा चुकत नाही कोकणामध्ये, तर नारळ देत होते. तर नारळ देऊन झालं. नंतर आपण प्रसादी घेतली, घरी निघालो दुपारी. तर आपला भाऊ राहुल रपसे होमगार्ड ते आले होते पाय पडायला. तर चला घरी जाऊया. तर शुभ संध्याकाळ. तर संध्याकाळी आता तिथे भेटलो आहे. आणि हे बघा लाईट घेऊन आलो आहे, कारण का इकडे लाईट नाही, हे जंगलामध्ये मंदिर. आणि हे बघा रात्रीचं हरिपाठ होता जोरदार, म्हणजे काहीतरी करायचं म्हणजे हरिपाठ. आणि भजन नाही केलं. आणि दादा तर बघा जोरदार वाजून म्हणतोय. आणि हे बघा आपली मंडळी दिवसाची नाही रात्रीच येतात, कारण का पिक्चर होता. पिक्चर बघायला मंडळी दिवसाची बाहेर नाही रात्रीच येतात. आणि हे बघा सर्वांचा आवडता पिक्चर सुपर हिट छावा मूवी लावण्यात आला. सगळ्यांच्या प्रेरणा भेटायला लहान मुलं खूप होती. तर सर्वांनी पिक्चरचा आनंद घेत मज्जा केली पिक्चर बघत. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ब्लॉग आवडल्यास नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.